विना सहकार नाही उद्धार या बोधवाक्याचा स्वार्थी अर्थ लावत सहकारी संस्थांवर कायम ठाण मांडून बसलेल्या राजकारण्यांना आणखी एक धक्का बसला आहे। केंद्र सरकारने लागू केलेल्या बँकिंग कायदा दुरुस्ती 2025 नुसार आता कोणत्याही सहकारी बँकेवर एका संचालकाला जास्तीत जास्त 10 वर्षेच काम करता येईल। त्यामुळे राज्य सहकारी बँकेसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आणि अन्य सहकारी बँकांच्या संचालक मंडळात अनेक वर्षे असलेल्यांना आता पायउतार व्हावे लागणार। विशेष म्हणजे याची अंमलबजावणी पूर्वलक्ष्मी प्रभावाने होणार असल्याने ज्या संचालकांनी आजवर सलग 10 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना आगामी निवडणुकीत उभे राहता येणार नाही। यामुळे आता जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते। केंद्रात सहकार खाते नव्याने निर्माण करण्यात आले। हे खाते गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आले। तेव्हापासूनच प्रस्थापितांना दणके देणारे निर्णय या खात्यात होणार ही अपेक्षा होतीच। राजकारणाचा पाया असणाऱ्या सहकार क्षेत्रात भाजपने लक्ष घातले नसते तरच नवलच। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की सहकारातील निवडणुका होणार आहेत। सांगली जिल्हा बँकेची ही निवडणूक होणार आहे। यावर या नव्या कायद्याचे सावट राहणार आहे। केंद्र सरकारने 1 ऑगस्ट 2025 पासून हा कायदा लागू केला आहे। यापूर्वी आपल्याकडे सहकारी साखर कारखान्याने आणि काही सहकारी संस्थांमध्ये हा नियम आहे। आता तो बँकेतही आला। या नवीन नियमावलीमुळे निर्माण झालेली तांत्रिक अडचण आणि संभाव्य अपात्रता लक्षात घेता राज्याच्या सहकार खात्याने आता रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला आहे। देशातील काही बँकांनी या नियमाला न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या। आपल्याकडेही कोल्हापूरला अशी याचिका झाली होती।